नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण उद्योजकतेची मूलतत्वे फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्युअरशिप या तुमच्या तिसऱ्या सेममधील आपण पहिल्या युनिटला सुरुवात केली. त्याच्यामध्ये फॅमिली बिझनेस, कुटुंब व्यवसाय या घटकाचा आपण अभ्यास करतो आहे. याच्यामध्ये आपण त्याची प्रस्तावना, अर्थ, व्याख्या आपण लक्षात घेतले. त्यानंतर त्याचे प्रकार लक्षात घेतले, त्याचे फायदे तोटे लक्षात घेतले आणि आपण त्यानंतर त्याचं असणारं जे काही महत्त्व आहे ते आपल्याला या सगळ्याच्या मुद्द्याच्या आधारे लक्षात आलं. त्यानंतर आपण या अनुषंगाने असणारा एक महत्त्वाचा भाग आपण अभ्यासतोय आणि तो आहे बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग. बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग. सक्सेशन म्हणजे सक्सेस नव्हे, तर सक्सेशन याचा अर्थ उत्तराधिकारी असा होतो. तर व्यवसाय उत्तराधिकारी योजना किंवा नियोजन याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता आपणा सर्वांना माहिती आहे की कधी ना कधी प्रत्येकाला नोकरी, व्यवसाय, अगदी जीवनातून सुद्धा निवृत्त व्हायचं असतं. तुम्हाला तर अजून नोकरी, व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत, त्याची सुरुवात करायची आहे. पण आपण ज्यावेळेला कुटुंब व्यवसाय अभ्यासतो त्यावेळेला ही व्यवसाय उत्तराधिकारी योजना किंवा नियोजन असेल हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर प्रत्येक व्यवसाय हा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित व्हावाच लागतो. जसं आपलं कुटुंब पुढच्या पिढीकडं जातं, पहिल्या पिढीत, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. आता तुमच्या कुटुंबाच्या किती पिढी असतील याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की आपले हे कुटुंब किती वर्षानुवर्ष पुढे चालू आहे. आता प्रत्येकाला ज्यावेळेला नोकरी लागते, व्यवसाय त्याचा होतो आणि त्या कर्त्या पुरुषाला ज्यावेळेला रिटायर व्हायची वेळ होते त्यावेळेला पुढं काय, म्हणजे आपल्या निवृत्तीनंतर पुढे व्यवसायाचे काय होते किंवा काय होणार आहे हे त्याला ठरवावं लागतं, दूरदृष्टीने ठरवावं लागतं. आपल्याकडे सेवानिवृत्तीसाठी पुरेसे पैसे आहेत का, म्हणजे आपण रिटायर झाल्यानंतर आपल्याला पेन्शन नाही, नोकरी असेल तर पेन्शन असते थोडी, पण आपल्याला जगण्यासाठी म्हणजे दुसऱ्या आपल्या मुलावर किंवा वारसदारावर विसंबून न राहता आपल्याला सन्मानानं जगण्यासाठी आपल्याला पैसे पुरेसे आहेत का, आपण तशी बचत किंवा गुंतवणूक करून ठेवलेली आहे का, ते सुनिश्चित करणे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच व्यवसायाचं व्यवस्थापन पुढं भविष्यामध्ये आपल्यानंतर कोण करणार, मालकी कशी हस्तांतरित केली जाईल, ह्या सगळ्यासुद्धा गोष्टी विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाच्या असतात. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच्यामध्ये शोधावी लागतात. आता कौटुंबिक व्यवसायामध्ये वारसदारांचं नातेसंबंध असतील आणि भावना, यामुळे उत्तराधिकारी योजना ही विशेषतः क्लिष्ट बनते. का हे बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग महत्त्वाचं आहे. आणि आत्तापर्यंत आपण जर उदाहरणार्थ पाहिलं किंवा आपल्या भारतातील ह्या कौटुंबिक व्यवसायाचा अभ्यास केला तर अनेक कुटुंब हे सक्सेशन प्लॅनिंग करण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे. किंबहुना 60-70% लोकांनी ते केलंच नाही आणि ज्यांनी केलं त्याच्यामध्ये खूप वाद निर्माण केले. फक्त 5 ते 10% लोक की ज्यांचे व्यवसाय आज पुढं चांगल्या पद्धतीनं चालू आहेत तेच आपल्याला पाहतोय की आपण यशस्वी या सक्सेशन प्लॅनिंग किंवा अगदी आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्या पुढच्या पिढीकडं व्यवसाय यशस्वीपणे सुपूर्त करण्यामध्ये म्हणजे योग्य ठरलेले आहेत, म्हणजे यशस्वी झालेले आहेत. आता आपण बघतो टाटांच्याकडे सुद्धा, रतन टाटांच्या नंतर त्यांनी जे सायरस मिस्त्रींची निवड केली आणि त्यांना परत बाजूला करावं लागलं, म्हणजे हे चुकलं ना. हे तुम्ही सुरुवातीलाच लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा कोण सक्षम आहे, कोण त्या व्यवसायाशी निष्ठावान आहे, कोण तो व्यवसाय आपण जसा चालवला तसा भक्कमपणे पुढे चालवेल, हे त्याला ठरवता आलं पाहिजे. आता विशेषतः वृद्धत्व असेल, मृत्यू असेल, आर्थिक घडामोडी यासारख्या विषयावर सुद्धा चर्चा करण्यास कोणालाही आवडत नाही. म्हणजे तुमच्याकडे किती पैसे आहेत, किती गुंतवणूक केली हे सांगायला कोण सहजासहजी तयार होत नाही. मृत्यू याच्याबद्दल मी 70 वर्ष जगणार आहे, 100 वर्ष जगणार आहे, नाही. म्हणजे उलट 60-70 वर्ष झाल्यानंतर लोकांना जास्त हाऊस सुटलेली आपल्याला आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतोय की आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्यांच्या अपेक्षा जास्त वाढतात, त्यांचं म्हणजे हस्तक्षेप म्हणू तो जास्त वाढतो.
त्यांना वाटतं आम्ही असं केलं, तुम्ही असं करायला पाहिजे. पण जो काळ बदलणारा आहे, जर तो यशस्वीपणे जर व्यवसाय करत असेल तर त्याला त्या बदलाला सामोरं जायला स्वातंत्र्य, अधिकार आणि तुमचा हस्तक्षेप कमी करायला पाहिजे. स्वातंत्र्य भरपूर दिलं पाहिजे. व्यवसायाचा उत्तराधिकारी हे त्याचे मालक, नात्याने भविष्यातील कुटुंब व्यवसायामध्ये सहजतेने म्हणजे एक चांगलं संक्रमण असतं. आता हे स्थित्यंतर सेट करून कौटुंबिक व्यवसायात गुंतलेल्या या महत्त्वपूर्ण समस्यांना संबंधित आणि व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तुम्ही जो व्यवसायाचा उत्तराधिकारी नेमणार आहे तो भविष्यात तुमचा नातेमधला असतो, तो त्या व्यवसायाचा मालक होणार असतो आणि भविष्यामध्ये त्या कुटुंबामध्ये त्यानं ते सहजतेनं चांगले संक्रमण म्हणजे चांगलं काम किंवा स्थित्यंतर स्टॅबिलिटी या गोष्टी सेट करायला पाहिजेत. आणि ज्या कौटुंबिक व्यवसायामध्ये ज्या समस्या निर्माण होतात त्याच्या संबंधित ज्या समस्या असतात त्या चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा म्हणजे व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे म्हणणं खूप सोपं आहे. बऱ्याच वेळेला बघतो की असंख्य कुटुंबामध्ये भावाभावामध्ये वाद असतात. आपल्याकडं तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात तर हा मोठा विषय आहे. तुम्ही न्यायालयात बघितले तर 80-90% हे या वाटण्या जमिनी या संदर्भातलेच खटले तुम्हाला प्रलंबित असलेले पाहायला मिळतात. जमिनीच्या संदर्भातले ते खटले 50-50, 60-60 वर्षांनी एका पिढीनं दुसऱ्या पिढीत निकाल लागतात त्याचे. म्हणजे एवढे वर्षानुवर्ष ते चालतात. आता आपल्याकडं ती त्या खटल्यांची गर्दी आहे, जास्त संख्या आहे म्हणून हे होत. परंतु आपल्याकडंच हा प्रॉब्लेम जास्त आहे. का प्रॉब्लेम जास्त आहे तर हे सक्सेशन प्लॅनिंग आपला उत्तराधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये जे काही फक्त त्याची निवड करणं नाही, त्याचं नियोजन कोणाला करायचं, किती त्याला त्याचे अधिकार द्यायचे, किती संपत्ती त्याच्याकडे ट्रान्सफर करायची, त्याला किती त्याच्या सगळ्या गोष्टीचा मालक करायचा, कुणाला काय द्यायचं, 2 भाव असतील तर कशा पद्धतीनं. म्हणून मी तुम्हाला ते परवा प्लेटोचं उदाहरण सांगितलं. म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. उत्तराधिकारी योजना म्हणजे आपल्याकडे वाटणे असं म्हणून पुढं भविष्यामध्ये जे आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आपल्या पुढच्या पिढीला सोपवायच्या आहेत ना, तो भाग थोडक्यात. आता उत्तराधिकारी योजना जी असते याला वारसा नियोजन, आता इथं आलं बघा, वारसा नियोजन, बहुपिढीय नियोजन किंवा पुनर्स्थापनेचे नियोजन असंही म्हणू शकतात. तिन्ही शब्द अतिशय परफेक्ट आहेत. आपला वारसाचं नियोजन करायचं आहे, पुढची पिढी जी आहे बहुपिढीय, कारण 2 भाऊ असतील, 2 मुलं असतील त्यांना, तर त्या 2 मुलांच्यामध्ये त्या एक असेल तर प्रश्नच नाही. पण 2 याच्यामध्ये किंवा मुलगी असेल तर त्याचा भाग, आजकाल मुलींना सुद्धा समान हिस्सा आहे. म्हणून बहुपिढीय त्याच्यामध्ये आलं. पुनर्स्थापन, आता तुम्ही एकदा सेट केलं, आता पुन्हा त्यांच्याकडे सोपवून ते सेट करायचं आहे. तो त्याच्यात रुळला पाहिजे, त्याला त्याच्यातले डिसिजन चांगल्या पद्धतीने घेता आले पाहिजेत, तो व्यवसाय त्याला चांगल्या पद्धतीनं चालवता आला पाहिजे, किंबहुना वाढ विस्ताराच्या योजना त्याला आखता आल्या पाहिजे. हे पुनर्स्थापित झालं. तुम्ही एकदा स्थापना केली, आता एस्टॅब्लिशमेंट करायची आहे. 1973 साली वॉल्टर महलर हा जो आहे त्यांनी आपल्या एक्झिक्युटिव्ह कंटिन्युटी या पुस्तकामध्ये उत्तराधिकारी योजना याविषयी लिहिलेली आहे. 1973 साली. आपण अभ्यास करतोय 2020-21 साली. आता त्यांना तर कसं सुचलं तर पीटर ड्रकर जे आपले आहेत या संदर्भात त्यांनी जे कार्य पीटर ड्रकरने केलेलं होतं ते महलर यांना अत्यंत प्रभावित झालेलं होतं. म्हणजे महलर यांच्यावरती त्याचा अत्यंत मोठा प्रभाव पडलेला होता, जे की कार्य या संदर्भात पीटर ड्रकरने केलेलं आहे. आता पीटर ड्रकरचा आपण व्यवस्थापनाबाबत त्याचा अभ्यास करतो, परत मार्केटिंगच्या संदर्भातला त्यांचा येतो, आपल्याकडं त्यांचा सिद्धांत अभ्यासाला येतो, परत आपण त्याच्यामध्ये बघतो टाईम मॅनेजमेंटमध्ये त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे, मोठं आहे. कार्यप्रणेमध्ये त्यांचं काम महत्त्वाचं आहे. असंख्य मानवी वर्तनशास्त्रामध्ये त्यांचं काम महत्त्वाचं आहे. म्हणून पीटर ड्रकर यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक असं म्हणतात. पीटर ड्रकरांचं पुस्तक आहे द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट 1951चं. आज 2021 चालू आहे.
70 वर्ष झाली तरी त्यांना आधुनिक म्हणतात. त्यांनी त्या काळामधली मांडलेल्या संकल्पना आजसुद्धा तितक्याच नाविन्यपूर्ण आहेत. 1970च्या दशकात कॉर्पोरेट प्रॅक्टिसचे सुवर्णमानक असलेल्या जनरल इलेक्ट्रिक्स कंपनीच्या उत्तराधिकारी प्रक्रियेला आकार देण्यात त्यांची मदत झालेली होती. हे महलर जे आहेत ते या जनरल इलेक्ट्रिक कंपनीची जी काही सक्सेशन प्लॅनिंग आहे ती करण्यामध्ये त्यांचा वाटा होता, सहभाग होता. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता त्यानंतर मात्र इतर संशोधकांनी हे त्यांचं जे कार्य आहे उत्तराधिकारी रणनीतीचा त्यांनी इतर संशोधकांनी विस्तार केला या 80-90च्या दशकामध्ये आणि व्यावसायिक कंपन्यांमधील प्रतिभासंपन्न व वारसांच्या व्यवस्थापनासाठी प्रक्रिया मालकीची शिफारस केली. आता व्यावसायिक कंपन्या हा भाग वेगळा येतो. प्रतिभासंपन्न ते असणं आवश्यक आहे. वारस जे आहे त्यांचं व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे, मालकीची शिफारस केली आहे, लक्षात घ्या. त्यामुळं व्यवसाय उत्तराधिकारी योजना जे आपण अभ्यासतोय, नियोजन अभ्यासतोय, हे आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे आणि कौटुंबिक व्यवसायामध्ये तो तर अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. किंबहुना आपल्या व्यवसाय, आपल्या कुटुंबाचं, मग तो आपला व्यवसाय असू नये नसू दे, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा पुढच्या पिढीसाठी जे आपल्याला करायचं आहे आणि पुढच्या पिढीनं ते कंटिन्यू करायला पाहिजे. आपल्या कुटुंबाची परंपरा असेल, रूढी असतील, श्रद्धा असतील, एक स्टेटस असेल, स्थान असेल, दर्जा असेल, तो टिकवण्याचा, तो वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता याच्यामध्ये व्याख्या आपण लक्षात घेतोय. उत्तराधिकारी योजना म्हणजे कौटुंबिक व्यवसाय चालवण्यासाठी दुसऱ्या पिढीतील मालक नेत्याचा विकास करणे होय. म्हणजे तो तुमच्या घरात जन्माला आला म्हणून तो मालक झाला दुसऱ्या पिढीतला, एवढं त्या ठिकाणी अपेक्षित नाही. केवळ तेवढ्याचाच विचार करून चालणार नाही, तर त्या व्यवसायामध्ये प्रमुख म्हणून काम करण्यासाठी कोणती पात्रता, क्षमता पाहिजे, त्या क्षमतेचा तो वारसदार बनवणं हे तुमचं काम आहे. आणि बरेच आपले कौटुंबिक व्यावसायिक जे आहेत हे करण्यामध्ये खूप कमी पडलेले आहेत. त्याने त्यांचा व्यवसाय अतिशय कठोर परिश्रमातून अगदी भांडवल नसताना सुद्धा नावारूपाला आणला, उभा केला, स्थापन केला, नावारूपाला आणला. पण हे करत असताना त्यांचा जो वारसदार आहे त्याला घडवण्यासाठी जे काही करायला पाहिजे होतं ते करताना कमी पडलेले आपल्याला असंख्य लोक दिसतील. आणि मग त्या पुढच्या पिढीतील देवट्यानं काय केलं तर तो व्यवसाय रसातळाला नेऊन टाकला. कारण त्याच्याकडं त्याची अक्कलच नव्हती. पैसे कसे खर्च करायचे, कसे गुंतवायचे, लोक कशी सांभाळायची, मार्केट कसं सांभाळायचं, प्रोडक्शन कसं क्वालिटीचं करायचं, यातला त्याला गंधच नव्हता. फक्त उधळ्या स्वरूपाचे निघाले आणि त्यामुळं ते व्यवसाय आपल्याकडे बंद पडताना किंवा ते त्यांचं नाव लौकिक खालावताना आपल्याला दिसले. उत्तराधिकारी नियोजन म्हणजे वारसासाठी योजना आखणे होय. तुम्ही त्याला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. तुम्ही सुद्धा उद्या विद्यार्थी मित्रांनो पालक होणार आहात, मुली असतील आई होणार आहेत, तुम्ही मुलं वडील होणार आहात. ज्यावेळेला तुम्ही मुलांना जन्म देणार आहे त्यावेळेला त्याचा विकास करणं, त्याला वाढवणं, फक्त वाढवणं ना, ते वाढतंच, तुम्ही अन्न पाणी त्याला घातलं ते वाढतात, पण त्याचा बौद्धिक विकास करणं आणि तुमच्यापेक्षा त्याला ग्रेट बनवणं हे खूप महत्त्वाचं. मी एक ती बोर्नव्हिटाची जाहिरात पाहतो पहा. आईची आणि मुलाची रेस असते. आई काय म्हणते, ज्या वेळेला मुलगा मला हरवेल त्यावेळेला मी जिंकले. म्हणजे तेवढी म्हणजे आई एवढी त्या मुलीमध्ये ताकद, त्या मुलामध्ये ताकद यायला पाहिजे. ह्याच्यावरून सुद्धा आपण आपला अर्थबोध घेऊ शकतो. तुम्हाला तुमच्या वडिलांनी इथंपर्यंत BCom पर्यंत आणून पोहोचवलं, तुम्हीच त्याच्यामध्ये कष्ट घेतले. आता तुम्हाला तुमच्या घराण्याचं, तुमच्या आई वडिलांचं नाव मिळवण्यासाठी किंवा नाव प्रतिष्ठित करण्यासाठी
नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला काहीतरी नोकरी उद्योग व्यवसाय करायला पाहिजे. नाहीतर तुम्ही काही करू शकला नाही तर मग एवढ्या शिक्षणाचा तुम्ही आतापर्यंत घेतलेला त्याचा झिरो उपयोग झाला. व्यवसायाचा पुढील मालक नेता कोण होईल याची तयारी करणे होय. दोन्ही शब्द आहे. मालक, फक्त मालक बनवायचं नाही, त्याला नेता बनवायचं आहे. आणि नेता बनवलं, लीडर बनवणं नॉट ए जोक. यानंतर आपल्याला लिडरशिपचा टॉपिक आहे, तिथं या गोष्टी आपण डिटेल अभ्यासणार आहोत. पुढारी बनवायचा नाही, त्याला आपल्याला लीडर बनवायचं आहे. आणि लीडर बनवणं नॉट ए जोक. मुळात लीडर जन्मावा लागतो का घडवता येतो हा मोठा प्रश्न आहे. उत्तराधिकारी नियोजन ही व्यवसायातील मालकाच्या मुख्य भूमिका आहे. मालकाची यशस्वी होण्याच्या संभाव्यतेसह कुटुंबातील सदस्यांना ओळखण्याची आणि विकसित करण्याची प्रक्रिया आहे. ही आमची व्याख्या आहे, मी आणि गुरव सरांनी केलेली. ह्याच्यामध्ये आम्ही काय म्हटलंय की आत्ताचा जो मालक आहे तो मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटामध्ये जसा कलाकार असतो ना, ॲक्टर, मेन ॲक्टर, तो यशस्वी व्हायचा असेल म्हणजे यशस्वी होण्याच्या संभाव्यतेसह कुटुंबातील सदस्यांना ओळखणे. तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत डोळ्यावरती झापड टाकायची नाही. त्याच्या चांगल्या गोष्टी, त्याच्या वाईट गोष्टी, चांगल्या गोष्टीचं समर्थन करायला पाहिजे. वाईट गोष्टी त्या बदलण्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक त्याला प्रयत्नशील केलं पाहिजे. आणि मग ती विकासाची प्रक्रिया होणार आहे. तुम्ही त्याच्याकडे डोळे झाक केलं, दुर्लक्ष केलं, किंवा घरातल्या स्त्रीनं, त्याच्या आईनं त्याला पाठीशी घातलं तर तो मालक नेता होऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या. आता कौटुंबिक व्यवसायांना वेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कुठल्या वेगळ्या परिस्थिती? आर्थिक पातळीवरच्या आहेत, सामाजिक पातळीवरच्या आहेत, किंवा कौटुंबिक पातळीवरच्या आहेत. ह्या सगळ्या आहेत. नातेसंबंधातल्या पातळीवरच्या आहेत. तसेच विविध आव्हानांनी त्यांना इतर व्यवसायापेक्षा वेगळे केले आहेत. तुमचा व्यवसाय आणि इतर व्यवसाय म्हणजे कौटुंबिक व्यवसाय आणि इतर व्यवसाय याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तुमचा कौटुंबिक व्यवसाय म्हणजे तुमच्या कुटुंबाचं एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट आहे. आणि एखादी कंपनी असेल तर त्याच्यामध्ये 50 शेअर्स असतील, 50 शेअर होल्डर असतील तर 50 लोक आले. 50 कुटुंबातले वेगवेगळे असतील तर 50 कुटुंबाचं आलं. फक्त तुमच्या बाबतीमध्ये मात्र तुमच्या कुटुंबाचाच या ठिकाणी कौटुंबिक व्यवसायामध्ये महत्त्वाचा भाग आहे, विचार आहे. आता त्यापैकी सर्वात महत्त्वाचं आव्हान काय आहे तर व्यवसाय आणि कुटुंब यांच्यातील एक चांगला समन्वय, संतुलन राखणे होय. तुमच्या कुटुंबामध्ये 10 व्यक्ती असतील तर 10 व्यक्तींमध्ये समन्वय साधणं, संतुलन चालणं हे खूप महत्त्वाचं आहे. एकाचं तर तोंड जर वाकड्या दिशेला गेलं, विरुद्ध दिशेला गेलं तर ते बाकीच्या 9 लोकांना डिस्टर्ब करतं. 9 लोकांना डिस्टर्ब करतं. मग 9 लोकांनी मिळून त्याला सरळ करणं महत्त्वाचं. नाही तो रागीटच आहे, तो असाच आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करूया. दुर्लक्ष करणं हे खूप धोकादायक आहे. तुम्ही त्याला वेळीच वळणावर आणलं पाहिजे. नसेल तर वेळीच ते करून सगळं येत नसेल तर वेळीच त्याला बाजूला करायला पाहिजे. अशा बाबतीमध्ये तुम्ही जेवढं बाजूला करायला वेळ घालवेल तेवढं 10च्या 10 लोकांचं नुकसान आहे. म्हणजे एकसंघ कुटुंब राहण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या भावना, सगळ्यांची मतं, सगळ्यांची मनं ही तुम्हाला राखलीच पाहिजेत. त्यामुळे कौटुंबिक मूल्याचा आदर राखण्यासाठी, तुमच्या कुटुंबाची काही मूल्ये आहेत त्याचा आदर राखण्यासाठी योग्य निर्णय घेणं, हेच मी तुम्हाला सांगितलं. हेच निर्णय घ्यायचे आहेत. कठोर असेल तर कठोर निर्णय घ्यायचे आहेत. कडक धोरण अवलंबायचं आहे. किंवा चांगलं करत असताना अनेक वेळा वाईटपणा येतो. त्याचा जर तुम्ही विचार करत बसला तर तुम्ही चांगलं काही निर्माण करू शकत नाही. व्यवसायाचा फायदा होईल अशी कृती करणे शक्य होईल.
10 गोष्टीपैकी 9 गोष्टी चांगल्या झाल्या आणि एक गोष्ट वाईट झाली, तर 9 गोष्टी चांगल्या झाल्या त्याचा आपण विचार करत नाही, पण एक वाईट काय झाली ते आपल्याला 9 गोष्टींचं आनंद सारून ते दुःख त्याच्यावरती वरचढ होतं. असंतुलनाचं उदाहरण द्यायचं असेल तर बघा, जर वडिलांनी आपल्या मोठ्या मुलाला व्यवसाय पुढे चालवण्यासाठी निवडले, तर तो फक्त जन्माने पहिला मुलगा आहे म्हणून निवड केली, हे असंतुलन आहे. कारण तो जर सक्षम असेल, पात्र असेल, कॅलिबर असेल, यू कॅन सिलेक्ट. बट तो जर कॅलिबर नसेल, ही इज नॉट कॅलिबर फॉर दॅट, तर धाकट्या मुलाला तुम्ही प्रमुख करायला पाहिजे. कारण जेव्हा सर्वात धाकटा मुलगा नोकरी व्यवसायासाठी अधिक हुशार असेल, तर त्याची निवड का होऊ नये, हा कठोर निर्णय घेतला पाहिजे. पण याच वेळेला मोठ्यासाठी तुम्हाला काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. त्याला बाजूला करून तुझं तू बघ जा असं नाही होत, त्याचीही व्यवस्था तुम्हाला करायला पाहिजे. त्याच्या क्षमतेचं, त्याच्या तोडीचं त्याला तुम्ही काहीतरी करून द्यायला पाहिजे. थोडक्यात व्यवसाय उत्तराधिकारी नियोजन हे गांभीर्याने विचार करून होणे आवश्यक आहे. हा सिरियस आहे कुटुंब व्यवसायाच्या दृष्टिकोनातून. उत्तराधिकारी नियोजन ही वेळोवेळी संघटनेत, व्यवसायात नेतृत्व आणि बौद्धिक प्रतिमेसाठी आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता करण्याची आणि व्यक्तींना वर्तमान आणि भविष्यातील जबाबदारीसाठी तयार करण्याची प्रक्रिया आहे. खूप चांगलं स्टेटमेंट आहे. वेळोवेळी संघटनेत असेल, तुमच्या व्यवसायात नेतृत्व असेल, बौद्धिक प्रतिमेसाठी आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता आणि सध्याचा काळ आणि भविष्य काळात जबाबदार करण्यासाठीची प्रक्रिया आहे. म्हणजे उद्या काय करायचं असेल, आपल्याला उद्या पाणी लागणार असेल, तर आज विहीर खोदून आपल्या पाण्याची व्यवस्था झालेली असायला पाहिजे. ताण लागल्यानंतर विहीर खंदून नाही चालणार. म्हणजे वर्तमान परिस्थितीमध्येच तुम्हाला भविष्य काळातल्या या जर सक्सेशन प्लॅनिंगच्या गोष्टी आहेत, ह्या करणं आवश्यक आहे. रिटायर होताना आदल्या दिवशी करून उपयोगाचं नाही. तुम्हाला माहीत आहे 4 दिवसांनी, 4 महिन्यांनी, 4 वर्षांनी तुम्ही रिटायर होणार. 4 वर्षांनी अगोदर चालू करा, 4 महिने अगोदर चालू करा, 4 दिवस अगोदर उपयोग नाही. तोपर्यंत फुला करून बरंच पाणी गेलेलं असतं. कौटुंबिक व्यवसाय उत्तराधिकारी योजनेत धोरणात्मक नियोजन महत्त्वाचं आहे. धोरण, पॉलिसी. आणि पॉलिसी ही सहजासहजी बदलत नसते. नियोजन बदलू शकतं, व्यूहरचना बदलू शकते, पण पॉलिसी कॅनॉट चेंज. आर्थिक नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं आणि बरेचसे वाद हे आर्थिक बाबतीमध्येच होतात. इस्टेटीचं नियोजन असेल ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मानव संसाधन नियोजन याचा समावेश आहे. कुटुंबातल्या 10 सदस्यापैकी 10च्या 10 सदस्यांना कोणती जबाबदारी द्यायची, कोणते अधिकार द्यायचे, कोणते स्वातंत्र्य द्यायचे, कोणती एस्टेट द्यायची, किती पैसा द्यायचा, याचं नियोजन करणं हे उत्तराधिकारी योजनेमध्ये अपेक्षित आहे. आता यशस्वी उत्तराधिकारी नियोजन करण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे आहेत. या प्रोसेसने तुम्ही जाऊ शकता. याच्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकर नियोजन सुरू करा. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, 5 किंवा 10 वर्षे अगोदर तुम्ही उत्तराधिकारी योजना सुरू केल्यास ते अधिक उत्तम ठरतं. पण करता सुद्धा का असतो बघा, शेवटच्या क्षणापर्यंत आपला अधिकार सोडत नाही. पुढच्याला तयार करायला नको का तुम्हाला? पुढचा मनुष्य काय असा हात फिरवला आणि चमत्कार झाला आणि लगेच हा नेता झाला असं होत नसते. 5-10 वर्षाची दीर्घकालाची प्रोसेस आहे ती. मिनिमम 5 इयर्स ॲगो तुम्हाला हे चालू करायला पाहिजे. अनेक व्यवसाय सल्लागार उद्योजकांना त्यांच्या व्यवसायातून योग्य वेळी बाहेर पडण्याची रणनीती बनवण्यास सांगतात. मी चांगलं उदाहरण देईन. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला प्लेयर टॉपला असतो त्यावेळेला त्यांनी रिटायरमेंट डिक्लेअर करायला पाहिजे. कारण मी नेहमी तुम्हाला मागच्या वर्षीपासून एक उदाहरण देतोय.
की चढ लागला की उतार असतो ठरलेला, पण उतार कुठे लागतो? ज्यावेळेला तुम्ही टॉपला असतात त्यावेळेला उताराला सुरुवात होते. मग टॉपलाच असताना तुम्ही जर रिटायरमेंट घेतली तर उतरणीला लागल्यानंतर मग त्याला काहीच अर्थ. ही गोष्ट समजा, म्हणून तुम्ही टॉपला असताय त्यावेळेस रिटायर व्हा. मग तो व्यवसाय असेल, क्रिकेट असेल, अन्य काही असेल. तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात असतात त्याच वेळेला रिटायर झाला तर उतरणीचं काळ तुम्हाला बघावं लागत नाही. अशा नियोजनावर जितका खर्च कराल तितकी संक्रमण प्रक्रिया सोपी होईल. 10 वर्ष कशासाठी? त्याला 10 वर्ष तुम्ही शिकायला द्यायला पाहिजे, त्याला निर्णय घ्यायचे द्यायला पाहिजे. एखादा निर्णय चुकला तर तो त्याचा परिणाम 4-5 वर्ष पुढे किती होतोय हे त्याला कळलं पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की कुटुंबातील सदस्यांना चर्चेत सामील करा. आपलं कुटुंब एकसंघ राहायचं असेल, आपल्या कुटुंबाचा व्यवसाय एकसंघ राहायचा असेल तर तुम्ही सदस्यांना, मग तो लहान असू दे मोठा असू दे, सगळ्यांना चर्चेत सामील करा. बरे निर्णय तुम्ही घ्या, पण त्यांच्याशी चर्चा करून घ्या. असा निर्णय घेतो हे तुम्ही त्याला सांगा. व्यवसाय प्रमुखांनी स्वतः उत्तराधिकारी योजना आखून ती दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा कुटुंबातील सर्व सदस्यांना त्या योजनेत सामील करून घ्या, चर्चा करा त्याच्यामध्ये. आणि चर्चा केल्यामुळं कुटुंबातील कोणाला थेट सामील होण्याची इच्छा आहे, कोणाला कोणती जबाबदारी हवी आहे ते तुम्हाला समजू शकेल. आणि हे कदाचित कौटुंबिक सदस्यांना कशामध्ये आवड आहे हे शोधण्याला सुद्धा सोपं जाईल, मदत होईल. तिसरा मुद्दा आहे वास्तववादी राहा. आपल्या पहिल्या मुलाने हा व्यवसाय चालवावा अशी आपली इच्छा असू शकते, परंतु त्याच्याकडे व्यवसाय कौशल्य आहे किंवा व्यवसाय करण्यास त्याला स्वारस्य आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर लादू नका. कदाचित कुटुंबातील अन्य कोणी जो अधिक सक्षम आहे का ते सुद्धा तपासावं लागेल. आणि कुटुंबातील कोणताही सदस्य जो व्यवसाय चालवण्यास सक्षम नसेल किंवा व्यवसाय चालू ठेवण्यास इच्छुक नसतील तर तो व्यवसाय विकणे चांगले असेल. यासाठी शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे सर्व उत्तराधिकाऱ्यांची शक्ती जाणून घेतली पाहिजे. म्हणून म्हटले वास्तववादी राहा, बी रिअलिस्टिक. साधे मुद्दे गेलेत मी. चौथा मुद्दा, व्यवसायासाठी काय चांगले ते करा. डू व्हॉट्स बेस्ट फॉर युअर बिझनेस. प्रत्येकांना समान वाटणी करणे योग्य असते, परंतु कदाचित आपल्याला व्यवसायाच्या हिताचे नसेल तर आपण व्यवसायात सक्रिय नसलेल्या कुटुंबातील सदस्यापेक्षा व्यवसायाच्या मालकीचा मोठा वाटा मिळवण्यासाठी आपण व्यवसाय चालवण्यास निवडलेल्या उत्तराधिकाऱ्यासाठी हे अधिक चांगले असू शकते. वाक्य मोठं आहे. तुम्हाला समान वाटणी करायची आहे, पण एखादा सदस्य त्यातला निष्क्रिय आहे, तो भागच घेत नाही, त्याला व्यवसायातलं काहीच माहीत नाही, त्याला समान वाटा कशासाठी द्यायचा? जो तो व्यवसाय चालवणार आहे त्याला तुम्ही द्यायला पाहिजे, नाहीतर न करणाऱ्याला पण तेवढाच हिस्सा आणि करणाऱ्याला पण तेवढाच हिस्सा. हा मोठा अन्याय होतो आणि आपल्याकडे हेच होतं. नॉन वोटिंग शेअरचा वापर करण्याचा दुसरा पर्याय, कुटुंबातील काही भागधारक कंपनीच्या धोरणाबाबत निर्णय घेऊ शकतात. आपल्या निवडलेल्या उत्तराधिकाऱ्याकडे व्यवस्थापन आणि मालकी दोन्हीही हस्तांतरित करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्या इतर सदस्यांच्या फायद्यासाठी इतर आर्थिक व्यवस्था करणे उचित आहे. ज्याला तुम्हाला व्यवसाय सोपवायचा नाही त्यांच्यासाठी तुम्ही आर्थिक तरतूद करून ठेवा, तेही खुश होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उत्तराधिकारी ओळखा. आयडेंटिफाय द सक्सेसर. शब्द चांगला वापरलाय, सक्सेसर, उत्तराधिकारी, भविष्यात सक्सेस करणारा. सक्सेशन प्लॅनिंग. योग्य उत्तराधिकारी ओळखणे हे उत्तराधिकारी नियोजनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आणि इथं चुकला तर व्यवसायाचं वाटोळं झालं, आणि इथं बरोबर आला तर तुमचा व्यवसायाचा उद्धार झाला आहे, लक्षात घ्या.
व्यवसायाचा उत्तराधिकारी हा सक्षम, योग्य असावा लागतो. कोणत्याही विचारसरणीने जबरदस्तीने किंवा सक्तीने त्याची निवड केली तर अडचणी येणार. जास्तीत जास्त योग्यता आणि पात्रता असलेल्या कुटुंबातील सदस्यास उत्तराधिकारी तुम्ही निवडला पाहिजे. मग तो लहान असू दे, मोठा असू दे, कोणी असू दे. आणि फक्त निवडून चालायचं नाही, पुढच्या टप्प्यामध्ये त्याला तुम्ही प्रशिक्षण द्यायचं आहे. ट्रेन युअर सक्सेसर. कुटुंब व्यवसाय प्रमुखांना आपल्या उत्तराधिकाऱ्याला योग्य वेळी योग्य ते प्रशिक्षण द्यावे लागते. त्यासाठी वेळ, पैसा, साधनसामुग्री खर्च करावा लागतो. उत्तराधिकारी आपला व्यवसाय यशस्वीपणे चालवू शकेल अशी अपेक्षा आपल्याला ठेवावी लागते. म्हणून त्याला व्यवसायात योग्य वेळी योग्य त्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. व्यवसायासंबंधी त्याला शिक्षण, प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. तुमच्याकडे नसतील तर जिथं आहेत तिथं तुम्ही पैसा खर्च करून त्याला पाठवलं पाहिजे. बाहेरील मदत मिळवा. गेट आउटसाइड हेल्प. व्यवसायासंबंधीचे आपले वकील, लेखापाल असेल, ऑडिटर असेल, आर्थिक आणि कायदेशीर सल्लागार असतील, इतर हितचिंतक असतील, आपल्याला उत्तराधिकारी योजना आखण्यासाठी ते मदत करू शकतात. त्यांची मदत घेणं गरजेचं आहे. योग्य वेळेला घ्यायला पाहिजे, योग्य सल्ला घ्यायला पाहिजे. अशा काही कंपन्या देखील आहेत की ज्यात कौटुंबिक व्यवसाय उत्तराधिकारी योजनेत नियोजनात त्या कंपन्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि त्या नियोजनातील समस्या सोडवण्यासाठी आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तुम्हाला सहाय्य करू शकतात, मदत करू शकतात. त्यांचं तुम्ही सहाय्य घेतलं पाहिजे. मे बी तुम्हाला काही पैसे त्यासाठी द्यावे लागले तरी चालतील. उत्कर्ष व परंपरा विकसित करणे हेच तर आपलं आहे. ग्रूमिंग अँड डेव्हलपिंग द सक्सेसर. एकदा उत्तराधिकारी ओळखल्यानंतर त्यास व्यवसायाची प्रमुखता असेल, प्राधान्यता लक्षात आणून द्यायला पाहिजे. प्रशिक्षण असेल, सल्लागारासोबत कार्य असेल, काही अधिकार बदल करून त्याला द्यायचे असतील, त्या माध्यमातून त्याला उत्तराधिकाऱ्याला तुम्हाला विकसित बनवता आलं पाहिजे. विविध मार्गाने त्याचा उत्कर्ष साधता आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप चांगल्या टॉपिकला आज सुरुवात केलेली आहे. आणि हा जो आपला टॉपिक आहे बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग, हा फक्त तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व्यवसायाच्या संदर्भात लक्षात घेऊ नका. ते आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. अजून याच्यामध्ये आपल्याला बिग थिंग्स हॅपन जो आहे त्याच्या आधारे असणारी आपल्याला सुद्धा लक्षात घ्यायची आहे. तुम्ही आज माझं लेक्चर हे शांतपणे ऐकून घेतलं. काही महत्त्वाच्या मुद्दे तुम्ही काढलेले असतील त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद.